नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, गट ब मुख्य परीक्षा 2024 ची नुकतीच एक्झाम पार पडलेली आहे। तर व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश म्हणजे तर 2 महिन्यापूर्वी आपण काय केलं होतं, मराठी शब्दार्थ संजीवनी नावाची बॅच चालू केली। ती मराठी शब्दार्थ आपण त्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर केला होता आणि आपल्या ज्या मुख्य परीक्षेमध्ये आज बघितलं आपण तर पूर्ण जवळपास जे शब्द आले ते सगळे आपल्या बॅच मधून कव्हर झालेले आहेत। आपण आज त्यामध्ये काय बघणार आहे तर आपल्या बॅचचे म्हणजे आजच्या पेपरमध्ये आलेले उत्तर आणि आपल्या बॅचची इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला येणारी गटकची मुख्य परीक्षा असेल त्यासाठी तुम्हाला ती बॅच एकदम उपयुक्त ठरणार आहे। जर आपण बघितलं आपण आपली बॅच कशी घेतली होती, आपली बॅच ही डे वाईज घेतली होती। म्हणजे आपण काय केलं होतं तर दररोज 10 समानार्थी शब्द, 10 विरुद्धार्थी शब्द, त्यात 10 वाक्यप्रचार, 15 म्हणी वगैरे अशा थ्रू आपण ती आपली बॅच कव्हर केली होती। जवळपास आपली 50+ दिवस आपली बॅच गेली होती, 51-52 दिवस झाले ते आणि अजून 2-4 दिवस आपले होकॅप कव्हर होणार होते। तर आपल्या त्या पूर्ण दिवसामध्ये आपले जे आलेले पेपरमध्ये पूर्ण होकॅप त्यामध्ये कव्हर झालेले। तर चला बघू आपण आज काय करू तर आपले आलेले आजचे प्रश्न वगैरे आपण एकदा कव्हर करून घेऊ। आज बघा आता आजचा पेपर काय होता तर बघा त्यात आता आपल्याकडे ग्रुप डी म्हणजे डीसीचा सेटचा पेपर आहे आपल्याकडे। बघा त्यात पहिला प्रश्न काय होता होकॅपचा तर बघा म्हणजे शेतात बांधलेली पडवी, तर आपण या समूहाबद्दल शब्द हा क्वेश्चन होता बघा। तर त्याला आपण काय म्हणतो तर जो ऑप्शन क्रमांक 3 उत्तर होतं आपलं तर काय पडळ। म्हणजे शेतात बांधलेली पडवी या समूहाबद्दल काय शब्द होता तर पडळ। आणि विद्यार्थी मित्रांनो हा आपल्या डे होकॅप मध्ये 20 चा हा क्वेश्चन आलेला होता। आता तुम्हाला आपल्या टेलिग्राम डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तुम्ही ते जॉईन करून घ्या, तिथं फोटो सेट तुम्हाला टाकलेला आहे। आता होकॅपचे उत्तर बघतो आपण बघा आता। आणि प्रश्न क्रमांक 3 सेट ग्रुप डी सेट मधला क्वेश्चन क्रमांक 3 बघा आता काय हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्द समूहासाठी योग्य शब्द विचारला होता। तर त्याचं उत्तर काय होतं तर तितिक्षा आहे त्याचं उत्तर होतं। म्हणजे काय तर हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण जो आहे आपला तर काय तर तितिक्षा म्हणतात। आणि हा आपल्या डे क्वेश्चन 18 मधून हा क्वेश्चन कव्हर झाला आहे, डे 18 मधून बघा। तुम्ही टेलिग्राम चॅनल दिले डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे जॉईन करून घ्या। आणि तुम्ही जर आपल्या चॅनल YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवीन कोर्स वगैरे अपडेट भेटत चालतील। बघा त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 चा बघा काय होता विरुद्धार्थी अयोग्य शब्द ओळखायचा होता। तर बघा आपल्याला ते 4 शब्द दिले होते आणि 4 शब्दासाठी समोर पर्याय दिले बघा। तर त्यातला पहिला शब्द होता बघा काय दातृत्व। तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं दिलं होतं आपल्याला नेतृत्व, त्याचं विरुद्धार्थी उत्तर नेतृत्व होतं का नव्हतं। त्याचं विरुद्धार्थी येतं आपला कृपणता। म्हणजे काय दातृत्व हा पहिला प्रश्न पहिला शब्द चुकीचा आहे। त्याच्यानंतर दुसरा दिला होता दांभिक, त्याचं बरोबर दिलेलं आहे प्रामाणिक। त्याच्यानंतर दिला होता थिटा, त्याचं सुद्धा बरोबर दिलेलं आहे लांब, विरुद्धार्थी शब्द त्याचा तो लांबच आहे। आणि त्याच्यानंतर दिलं होतं बघा दमट। तर विद्यार्थी मित्रांनो दमटचा विरुद्धार्थी शब्द हा उष्ण नाही होत, तर दमटचा विरुद्धार्थी शब्द हा कोरडे होतो। त्यामुळे आपला एक दातृत्व आणि दमटचा उष्ण हे शब्द चुकीचे दिलेले आहे बघा। असा आपला हा डे 27 मधून हा क्वेश्चन क्लिअर झालेला आहे बघा। त्याच्यानंतर जर होकॅपचा प्रश्न बघितला आपला तर 3 म्हणी दिल्या आहेत त्याच्यानंतर लगातार 21 नंबर, 22 नंबर आणि 23 नंबरला। तर 21 नंबरला काय दिले ते घर सार्वतर म्हणते, तर ऑप्शन क्रमांक 3 बरोबर होतं। घर सार्वतर काय कोणाडे किती। म्हणजे आपण काय म्हणतो म्हणजे सांगितलं एक काम करायचं सोडून दुसरंच काम सांगत असते, त्याला काय आपण तिचं काय उत्तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे। मग काय तर घर सार्वतर म्हणते काय कोणाडे किती हे त्याचं उत्तर आहे बघा। त्याच्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन विचारला बघा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला। बघा याचं उत्तर काय दिलं होतं तर याचं उत्तर 1 नंबर मध्ये विचार न करता बोलणे। म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता भान न ठेवता बोलणे म्हणजे काय उचलली जीभ लावली टाळूला। त्याचं उत्तर कोणतं आहे मग ऑप्शन क्रमांक 1 मध्ये। आणि आपल्या डे 1 मधून क्वेश्चन क्लिअर झालेला आहे। तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सगळे क्वेश्चन सेंड करतो मी। आता तिसरी सुद्धा 23 नंबरचा क्वेश्चन सुद्धा काय दिले आहे म्हणत दिले बघा ज्याला करायला जावं म्हणजे ज्याचं करायला जावं भलं तो काय म्हणतो आपलंच खरं, ही सुद्धा म्हण आपल्यामधून क्लिअर झाली। विद्यार्थी मित्रांनो आजचा क्वेश्चन जर पेपर बघितला आपण तर त्यामध्ये आपण बघतो विरुद्धार्थीवर 1-2 क्वेश्चन आहे। त्याच्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपण बघितले आहे, फक्त जास्ती भर कशावर आहे म्हणी आणि वाक्यप्रचारावरती भर होता। त्याच्यामुळे आपण त्या दृष्टीने समोरचं प्लॅनिंग आपल्याला होकॅप कशी येते त्या दृष्टीनेच करावं लागणार आहे। तर चला आता समोरचा प्रश्न काय होता बघा म्हणजे काय दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ सांगायचा बघा। तर याचं उत्तर क्रमांक आपलं ब मध्ये दिलंय बघा, फक्त ब बरोबर आहे। काय तर मोठ्या माणसाच्याही ठिकाणी दोष असतोच, म्हणजे काय दिव्याखाली देखील अंधार असतो। याचं उत्तर किती मग तर फक्त ब आहे आणि हा आपला डे 2 मधून कव्हर झालेला प्रश्न आहे बघा। त्याच्यानंतर बघा 27 नंबरला क्वेश्चन दिलेला आहे, काय दिलेलं आहे तिथं तर वाक्यप्रचार दिलेला आहे काय जीव मुठीत धरून म्हणजे जीव मुठीत धरणे। बघा आता आपण जर भीती असलो एखाद्या म्हणजे प्रसंग आपल्यावर एखादा ओढून आला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो तर मी जीव मुठीत धरून तिथून वाचलो बाबा। म्हणजे असं बघा त्या त्या म्हणीचा अर्थ काय तो मग अंगावर काटा उभा राहणे आणि बोबडी वळणे। म्हणजे जेव्हा आपण घाबरलेलो असतो तेव्हा आपलं बोबडी वळते, आपल्याला स्पष्ट बोलता येत नाही, तर मग तेव्हा बघा जीव मुठीत धरणे म्हणजे त्याचा आपला ऑप्शन क्रमांक बी आणि
डी हे बरोबर येऊ शकतं बघा. तर काय बी आणि डी बघा. तर त्यामुळे आपलं काय तर अंगावर काटा उभा राहणे आणि बोबडी वळणे हे त्याचे उत्तरे येऊ शकतात बघा. त्याच्यानंतर बघा पुढे 28 नंबरचा क्वेश्चन काय दिला आपला डी हा सेट आहे. त्याच्यात 28 नंबरचा क्वेश्चन काय दिला त्याच्यात पण समानार्थी वाक्यप्रचारातील चुकीची जोडी ओळखायची बघा. आता पहिलंच काय दिलं आपल्याला तर पाणी पाजणे. तर तिच्यात काय दिलेलं आपल्याला तर तहान भागवणे. तर पाणी पाजणे म्हणजे वाक्यप्रचाराचा अर्थ तहान भागवणे होतो. तर आपण पाणी पाजणे म्हणजे समोरचा पराभव करणे हा त्याचा योग्य अर्थ बघा. आपण काय म्हणतो मी तुला पाणी पाजलं आपण बोलत नाही का. तर त्याचं काय तर समोरचा पराभव करणे म्हणजे त्याला पाणी पाजणे बघा. आणि डोक्यावर मिरे वाटणे म्हणजे काय होते त्याचा अर्थ डोक्यावर बसणे हे तिथे वाक्य बरोबर दिले आहे बघा. हात मिळवणी करणे तर त्याचं काय दिलं आपल्याला नमस्कार करणे. तर हात मिळवणी करणे म्हणजे नमस्कार करणे होते का तर नाही. त्याचा अर्थ काय संगनमत करणे त्याचा अर्थ होतो. म्हणजे हात मिळवणी करणे म्हणजे समोरच्या सोबत युती करणे असं देखील त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय संगनमत करणे. आणि आकाश पाताळ एक करणे बघा. तर त्याचं काय म्हणतो आपण रुद्र अवतार धारण करणे किंवा तांडव करणे खूप जास्त तर ते सुद्धा त्याचं बरोबर आहे. तर आपल्याला चुकीचं काय दिलेलं आहे पाणी पाजणे त्याचं पाहिजे होतं पराभव करणे आणि हात मिळवणी करणे त्याचं काय तर संगनमत करणे आपले हे दोन चुकीचे आहे बघा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याला व्होकॅब्युलरीचा. तर त्याच्यावर 45 नंबरचा क्वेश्चन बघा डी मध्ये काय दिलं होतं आपल्याला चित्रपटातील नारायणप्रमाणे दिसण्यासाठी म्हणजे जो चित्रपटात जो आपला नायक असतो त्याच्यासाठी त्याच्याप्रमाणे दिसण्यासाठी तर अति व्यायाम केला होता. कोण आपल्या तर आपल्या बघा क्वेश्चन मधील व्यक्तीनं. तर तिथं काय अर्थ होतो जर अति व्यायाम केला तर दुखापत होणार झाली. त्याला काय झालेलं तर दुखापत झालेली बघा. म्हणजे अति तिथे माती तिचा असा अर्थ होतो बघा. म्हणजे आपल्याला काय म्हणतो आपण सुंदर दिसण्यासाठी त्यांना अति जीव केली होती त्याला काय झालं तर दुखापत झाली. म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर अतिरेक झाला तर त्याला आपल्या ती गोष्ट ती दुखापत होऊ शकते. म्हणून काय तर अति तिथे माती करणे याचा योग्य अर्थ बघा आपला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. आता एक बघा मन पूर्ण करा आहे परत त्याच्यानंतर कोणती होती ती तर हे आपल्या अशा प्रकारे जवळपास 13चा जो क्वेश्चन आपल्या व्होकॅब्युलरी आले होते ज्याचं आपण व्यवस्थित स्पष्टीकरण बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो आपली जी बॅच होती आपली कशाची व्होकॅब्युलरीची तर तशीच बॅच आपण परत चालू करतोय. तर हे बघा आपले हे आहे आपलं यातून आपले क्वेश्चन कव्हर झाले बघा. आपला डे 10 नंबर आहे बघा. याच्यातून हा क्वेश्चन कव्हर झाला बघा. अति तिथे माती वगैरे हे क्वेश्चन कव्हर झाले. त्यात परत आपला डे आहे डे दुसऱ्यामध्ये बघा दिव्याखाली अंधार वगैरे असे क्वेश्चन क्लिअर झाले. आणि आपली म्हणजे जवळपास 50 डेची ही बॅच होती बघा. उचलली जी लावली टाळायला हे सगळे क्वेश्चन आपल्याच्यातून कव्हर झाले. याचे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला फोटो वगैरे टाकून देतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो येणारी गट ब मुख्य परीक्षा असेल त्यासाठी आपल्या बॅचमधून क्वेश्चन येणार आहेत म्हणजे येणार आहेत काही डाऊटच नाही. कारण की आपण जर बघितलं तर मुख्य सोर्स मराठीचा जे आहे म्हणजे जसं आपण बघतो आलेले आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन झालं इतर सर्व सेवा भरतीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन झालं. आणि मेन गोष्ट म्हणजे आपण मोरार वैंबे सरांचं पुस्तक ते बऱ्यापैकी त्यामध्ये कव्हर केलं. ज्यात जेवढे इम्पॉर्टंट व्होकॅब आहेत ते सगळे त्यात कव्हर केले आहेत. म्हणजे येणारी मुख्य परीक्षा असेल किंवा इतर सर्व सेवा भरती असेल ज्यामध्ये TCS IPPS ज्या क्वेश्चन पेपर घेते त्याचे सुद्धा आपण व्होकॅब त्यामध्ये कव्हर केले. त्यामुळे येणारी मुख्य परीक्षा असो किंवा सर्व सेवा भरती असो आणि सर्व सेवा भरतीचे आपण बघितलं 75,000 प्लस ॲड येणारच आहे. त्यामुळे हे तुम्हाला व्होकॅब्युलरीची बॅच खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो ही बॅच जी आहे आपली जवळपास 50+ डेची बॅच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्या बाहेर शक्यतो क्वेश्चन जाणार नाही. त्यामुळे लवकरच आपल्या बॅचची ॲड तुम्हाला भेटायला भेटेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ती तुम्ही जॉईन करून घ्या. आणि आपली जी नवीन बॅच आहे ती आपल्या नवीन बॅचचे सांगायचं म्हटलं तर त्यामध्ये आपण बघा डेली टार्गेट देणार तुमच्याकडून ते करून घेणार आणि आपण पण त्याच्या रिव्हिजन करून घेणार. म्हणजे कसं डेली 10 समानार्थी शब्द 10 विरुद्धार्थी शब्द आणि तसेच त्यामध्ये आपण काय डेली 15 वाक्यप्रचार घेणार झालो आणि 15 म्हणी घेणार झालो. म्हणजे असं करून राहिलेले शब्द समूहदर्शक शब्द समूहासाठी एक शब्द हे असे जे बरेच शब्द आहेत ते सुद्धा आपण म्हणजे प्राण्याचे आवाज पक्षीचे आवाज इतर जे शब्द संग्रह आहे आपला ते आपण सगळं त्या बॅचमध्ये पूर्ण कव्हर करून घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चिंता न करता कोणत्याही गोष्टीचं मनात शंका न आणता आपल्या बॅचला जॉईन करायचं आहे. कारण की आता जसं बघितलं आपण ही कंबाईन गडबची मुख्य परीक्षा यात जेवढी बी व्होकॅब्युलरी तेवढी सगळे आपल्या बॅचमधून कव्हर झाले. तसे येणाऱ्या सगळ्या भरती असतील समोरच्या त्या सुद्धा आपल्या बॅचमधून कव्हर होणार आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता. आणि जर सांगितलं आपलं आपण बघितलं तर तुम्ही जर आपला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय ती जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला आपला नंबर वगैरे हेल्पलाईन नंबर भेटेल. आणि तसे आपण लवकरात लवकर म्हणजे जमलं असतं जवळपास 5 जुलैपासून आपली बॅच स्टार्ट करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल बघा तिथे तुम्हाला इन्फॉर्म भेटत जाईल. तुम्ही जॉईन करून घ्या आपलं टेलिग्राम चॅनल. ठीक आहे चालतं विद्यार्थी मित्रांनो भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.